हेरवाड तालुका शिरूर येथील मराठा समाजाची वार्षिक वर्गणी थकबाकी आणि बैठकींना अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दुःखाच्या प्रसंगी समाजाचा सहभाग नाकारण्यात आल्यानं या निर्णयावर संताप व्यक्त होत आहे. 6 दिवसापूर्वी पीडित कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचे निधन झालं. त्यानंतर समाजप्रमुखांना अंत्यविधीची माहिती देण्यात आली असता संबंधित कुटुंबानं वर्गणीची थकबाकी ठेवली असून बैठकींना गैरहजर राहिल्यानं समाजाच्या निर्णयानुसार सुखदुःखात सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान कुटुंबियांनी थकबाकीबाबत पूर्वकल्पना नसल्याचं स्पष्ट करत रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. मात्र वर्गणीसह 10 ते 11,000 रुपयाचा दंड असे एकूण सुमारे 13,000 रुपये भरल्याशिवाय बहिष्कार उठवला जाणार नसल्याची भूमिका समाजप्रमुखांनी घेतल्यानं अखेर कुटुंबाला समाजाच्या सहभागाशिवायचे अंत्यसंस्कार करावे लागले. हेरवाड ग्रामपंचायतीने यापूर्वी विधवा प्रथा बंदीचा ठराव करून पुरोगामी गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. अशा गावात बहिष्कारासारख्या प्रथेला वाव दिला जात असल्यानं बहिष्कृत प्रथाबंदी कायद्यालाच हरताळ फासला जात असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होते. दरम्यान यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक माहिती देताना म्हणाले की मराठा समाजामध्ये बहिष्काराची प्रथा नाही, कायद्याने हा गुन्हा आहे. हेरवाडमध्ये घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात येईल असं सांगितलं. तर हेरवाड येथील मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू घोलप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की समाजाच्या बैठकींना अनुपस्थित राहणे व वर्गणी न भरणाऱ्यांविरुद्ध हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सुमारे 10 ते 11 जणांवरही हा नियम लागू आहे असे बंडू घोलप यांनी सांगितले. तर हेरवाडच्या लोकनियुक्त सरपंच रेखा जाधव यांच्याशी बोलले असता जाधव म्हणाले की मराठा समाज आमचा मोठा बंधू आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या प्रमुखांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सरपंच सौ रेखा जाधव यांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.